नाही मिळलं इथं, तरी पण प्रोत्साहित करायला लावलाय पूर्ण टीमने. वा 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 वा, पूर्ण प्रोत्साहित. गाईज आजच्या जेवणाची तयारी चालू आहे, तुम्हाला दाखवतो कशी. रात्रीच्या वेळी तर एवढा खास सीन बघायला नाही भेटणार, पण उद्या सकाळी एवढा ब्युटिफुल नजारा बघायला मिळेल ना, काय सांगू, तुम्हीच बघा. पण त्याआधी आता सध्या चालू आहे जेवण बनवण्याचा कार्यक्रम इकडे. ओके, हा असं काही होमस्टे आहे. इथे आपली बस लागले आणि सगळी जेवणा खाण्याची सोय चालू आहे. नवीन वरोटा घेतला का? झाला घेतला. बायका कांडत ना म्हाताऱ्या रांडत. गणपतीपुळेपासून आम्ही 1.5 किलोमीटर अंतरावर आहेत. आता झोपतो, उद्या सकाळीच भेटतो. हा का, ही झोपली, ही झोपायची तयारीत. दिली ताणून, सगळ्या ताणून दिली. चलो, गुड नाईट. गुड नाईट. The next day. ओके, हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी प्रशांत मोडे आणि वेलकम करतो गणपतीपुळेला. गुड मॉर्निंग. रात्री आम्ही जवळपास 12 वाजेपर्यंत या ठिकाणी गेस्ट हाऊसला पोहोचलेलो. गणपतीपुळेला, गणपतीपुळेच्या आसपासच आहेत. आणि त्या गेस्ट हाऊसला पोहोचलो, जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर झोपलो. आणि 2 ते 3 तासामध्ये लगेच उठलो, कारण की आपल्याला तो सकाळचा सुंदर नजारा बघायचा आहे कोकणातला. ॲक्च्युलीमध्ये कोकण कसं असतं ते आज आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि हां, ह्या एपिसोडमध्ये पूर्णपणे मौज मस्ती राहणार आहे. पहिलं तर दर्शन होईल गणपतीपुळेचं, त्याच्यानंतर पूर्ण वेळ मौज मस्ती. चला दाखवतो सकाळचे सुंदर सुंदर नजारे. कसा व्ह्यू वाटतो काय? एकदम भारी. काय कसा काय नजारा कसा वाटतो? त्या नजारा मस्त वाटतंय. ह्याच नजाऱ्याची वाट बघतो आणि रात्र राहून सकाळ झालेली आहे आणि आमची जोरदार तयारी चालू आहे गणपतीपुळेकडे जाण्यासाठी. काही गोंगाट नाही, बाजार नाही. कोकणातला पहिला नियम समजलाय, तो म्हणजे शांतता आणि स्वच्छता. ते आपल्याला बघायला मिळते त्या गेस्ट हाऊसला. बाकी चला पाहू गणपतीपुळेकडे. सकाळी सकाळीच कावळे आलेले आहेत नाश्ता करायला. आपल्या एरियामध्ये कावळ्यांना असं हाकलून लावतात, ह्या एरियामध्ये कावळे बिंदास येऊन आता नाश्ता करायला लागलं त्यांचा ते. ओके, हा गेस्ट हाऊस आहे. गेस्ट हाऊसचा असा काही परिसर रात्री पण तुम्हाला दाखवला. आणि ही आहे विहीर, एकदम पॅक बांधून घेतलेली आहे. आणि दादा आपले ना एकदम मस्त सकाळच्या वातावरणात बसलेले आहेत. वाव, कोकणातील रस्ते, कोकणातील वातावरण, कोकणातील झाडे, काय सुंदर सुंदर ना. भारी वाटते यार, भारीच वाटते. सांगू लावा या. चला निघूयात आता गणपतीपुळेकडे. चल पुन्हा एकदा जोशामध्ये, नवीन जोशामध्ये. आणि आता खास आपल्याला मजा येणार आहे, कारण चाललोय आपण समुद्रावर. पोचलोय आपण. चला आता पूर्ण टीम उतरते.
आपण चाललो आता मंदिराकडे चाललो. गाईज फायनल आपण पोहोचलोय कमानीच्या इथे. हा समुद्र किनारा, हा गणपतीपुळेचा मंदिर आणि सर्व काही एकदम कोकणाची वाईब एन्जॉय करा गाईज. पूर्ण मंडळी चालले पुढं. बघू शकता आम्ही आता गणपतीपुळेला आलोय. हा एंट्री गेट होता, सुंदर असा एंट्री गेट. आता आम्ही चाललोय गणपतीच्या दर्शनाला. दर्शन घेतो आणि बीचवर एन्जॉयमेंट करतो थोडा. बघू शकता सकाळचं वातावरण काय जबरदस्त दिसतो समुद्र किनारा. वा, एक नंबर. चला आपण एंट्री केलेलं आहे आत्ता आतमध्ये मंदिरामध्ये. जाऊयात पुढे. सकाळच्या 7 वाजेच्या आसपास आपण दर्शनासाठी आलो आहे, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही मिळत आणि त्याच्यामुळं ना आपला आजचा दर्शन हे लवकर होईल आणि आपला वेळ पण वाचेल. जेणेकरून आपल्याला समुद्रावर जास्त वेळ घालवायला भेटेल, बीचवर वगैरे. सो त्याच्यामुळं हा एक आपल्याला आजचा बेनिफिट भेटला आहे ट्रिपच्या लास्ट डेचा. या ठिकाणी सक्त सूचना दिलेली आहे, कॅमेरा मोबाईल मंदिराच्या आतमध्ये मनाई आहे. सो त्याच्यामुळं आपण चला आतमध्ये जाऊ आणि मी बाहेरचे नजारे कॅप्चर करू व्यवस्थितपणे. A few moments later. चला मंदिरामधून निघालो आहे. मंदिरामध्ये बॅन आहे कॅमेरा, सो त्याच्यामुळं आपण निघालो आता मंदिराच्या ह्या साईडने आणि एकदम शांत वातावरण. वाव, असं काही मंदिर आहे जो पूर्णपणे फेमस आहे महाराष्ट्रामध्ये. फॅमिलीचा एन्जॉयमेंट आधी चेक करा. हे बघ, मुलांना खूप चांगल्या प्रकारे एन्जॉयमेंट करता येते. गाईज या वहिनी आहेत ना, मी सांगतो ना, तुम्ही बघायला करा, तुम्ही नका ना बोलू. मी या वहिनी आहेत त्या एकदम गोव्याला सारख्या आल्यात असं वाटतंय. एकदम गोव्याचा लुक आणि घेतलंय समुद्रावर फिरण्यासाठी. परफेक्ट एकदम. वा, गणेशा एकदम साधाच आला यार. तर काय सर्वांचे फोटो वगैरे काढून झालेत या मंदिराच्या इथे. ओके, तर असा काही सुंदर मंदिर हे गणपतीपुळेचा मोस्ट फेमस आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्या ठिकाणी आज मी पहिल्यांदा भेट दिलेली आहे आणि चला आता नेतो तुम्हाला बीचकडे. त्याआधी नाश्ता थोडाफार करूयात. नाश्ता चालू आहे, काहीच नाही खाऊन आलेलं आहे. वडापाव खायला लागले. रवी दादा वडापाव खाल्ला नाही अजून. किती रुपये वडापाव, काय आयडिया आली का इकडची? आम्ही विचारलेलं ना अजून वडापाव किती रुपये आहेत किती नाही. आणि इकडे वडापाववर तर फार गर्दी झालेली आहे. आमचीच गर्दी दिसते. लाईन लागलेली आहे. घोडा आला, घोडा. इकडे सगळी वडापावची पार्टी सगळी करायला लावली. याना भेटला नाही अजून. याना पहिला भेटला. याना 3 भेटलं. ती रोजची त्याच्यावर हा इकडे ये
वडा घे फक्त. नाही खाणार. होय पाव खाला ना वडा नाही खात. तू वडा खालास नाही, आता ह्यो मी खाईन. खाला खाला. चटणी का दे, त्या चटणी कसा खाईल त्या. गरम आहे म्हणून खात नसेल. हा काय पाहिजे मला. जोड नाही मिळत त्याला, मी जोड तयार करायला लागला. चलो त्याला बीच फिरवतो तुम्हाला. चलो स्टोरी पहिली पडली पाहिजे ना. माझा असं आहे, माझा यूट्यूब व्हिडिओ पडला पाहिजे. नारळ पाणीचा ढेकूर. रविदा बघ तिकडे कसा. रविदा तयार मलाई घ्यायची त्याच्यातून. मलाई ते मला पटकन पिऊ दे. पेतवण्याची पण मलाई काढून खातो. चला आता एक्सप्लोर करू आपण गणपतीपुळेचा बीच. ही आहे रविदादाची फॅमिली. त्या वहिनी डायरेक्ट मागे राहिल्या. रविदा तुम्हाला सीन जसा समजावून सांगितलाय ना, त्या पद्धतीचं आपण एक शूट करू मस्त पैकी. हां रविदाचा एक मस्त रोमॅन्टिक सीन आपण कॅप्चर करणार आहेत, जेणेकरून त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्यांना एक युनिक भेट, युनिक गिफ्ट मी त्यांना माझ्याकडून देईन. रविदाला माहिती पडला गिफ्ट. A few moments later. गेली ट्रेन अशी करत. गुरुदा जरा कॅमेरा. कायच आपली एक टीम गेले फिरायला, लांबपर्यंत फिरायला गेले. तुम्हाला झूम करून दाखवतो. ही गाडी आहे त्यांची आणि अजून रेडी होत आहे. चला आता भाऊ जाईल. तुम्ही जाता का नाही? नाही हा लाईफ जॅकेट. चला आता कोण कोण चाललं? नितीन चालले, 8 सीट आहेत. प्रत्येकाचा एन्जॉयमेंट आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अरे माझं लाईफ जॅकेट. लाईफ जॅकेट घालू, चप्पल काढू का? चलो ओह माय गॉड. मी पहिल्यांदा आलो इकडं आणि पहिल्यांदा एक्सपिरियन्स येतोय. चला ड्रॅगन राईड. गॉड माय ओ. चला थोडा वेळ फोटोशूट इथं. काय जसा काही सीन आहे आतला. वा रविदा हाय करा तिकडनं. याच्यात एकदम क्लिअर कट दिसतंय. वा चला आता जाऊ पुढं. मंदिर. वा तो मंदिर बघा कसं दिसतंय. जबरदस्त मंदिर. चल आता मोबाईल आणि मी. मोबाईल पडला तर मी पण पडन. कॅमेरामॅन नेवर डाय. गाव्या बघा कधी. पाणी अर्धा का आता खारट लागते रे. चला राईट खतम, 100 रुपये खतम. चलो चिल्ली पिल्ली मंडळी इकडं जमा झाले, इकडे एन्जॉय करायला लागले.
हा समुद्र किनारा आणि समुद्र किनाऱ्यावर हे मंदिर आहे गणपतीचं. आता सूर्य त्याच्या डोक्यावर आहे, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित दिसत नाही, पण व्ह्यू खूपच सुंदर येतोय समुद्रावरून. एवढा मोठा गणपतीपुळेचा सुंदर परिसर आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत ते एक नंबर आहे. कचरा वगैरे नाही मिळत बीचवर. चला थोडा आता फोटोशूटचा ट्राय करू कसं येतं ते. ॲक्शन. चला पटकन एक डान्स मारून द्या बरं. डान्स मारा पटकन पटकन डान्स पटकन. टारपा टारपा डान्स. काही साऊंड नाही मिळालं इथं, तरी पण प्रोत्साहित करायला लावलाय पूर्ण टीमने. वा 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 वा, पूर्ण प्रोत्साहित. गाईज थोडाफार माझ्या मनानुसार झाला. सोसायटी मेंबरच्या प्रत्येक कपलचा व्हिडिओ आपण शूट केला कॅमेरामध्ये. पूर्ण फॅमिली गाईज फुल एन्जॉयमेंट मूडमध्ये आहे सर्वच. चेहऱ्यावर फक्त हसू बघा, हसू बघा फक्त चेहऱ्यावर. यांचा डोक्यावर दुखायला लागला तरी पण हसू आहे चेहऱ्यावर. ओके. असा काही परिसर आहे, खूपच सुंदर आहे गणपतीपुळेचा परिसर. समुद्र किनाऱ्यात लगतच हे भलं मोठं मंदिर आहे. तर एन्जॉयमेंट तर तुम्ही बघितलीच असाल, जेवढी काही पॉसिबल झाली तेवढी आपण एन्जॉयमेंट केलेली आहे. गणपतीपुळेची आपण थोडी बाजार गल्ली एक्सप्लोर मारू, काय काय भेटतंय ते ज्या ठिकाणी भेटतंय ते त्या ठिकाणी भेटतंय. चला. अरे हे काय, अरे मंडळी आपली इथंच आहे, घ्यायला लागलेत काय काय. हे बघा बाय, काय घेतलं, काय घेतलं तू? चल आता परत बीचवर घेऊन जाऊ खेळायला. रविदा काय घेतात? रविदा तुम्हाला काय आवडला? काय ते मला आवडलं. ओके. मुलांना घ्यायचं. वा, या वहिनींनी याला गाडी घ्यायला लावली. ब्लॅक. रडू नको बाळा, तुला गाडी घेऊन देतो. आर्मी ट्रक, फोटो, बाकी काय अशी काही गल्ली छोटीशी मस्त छान आणि स्वच्छ. हा स्वच्छ आहे. हा एक नंबर. एक मेजर गोष्ट आपल्याला बघायला मिळेल, स्वच्छता खूप छान. आणि हे फॅमिली मेंबर्स काय घेत आहेत? मोदक. मोदक घ्यायला लावलेत. ह्या शॉपमध्ये आपण जाऊ. कोकण सिरप, कोकणात कोकमपासून बनवलेले भरपूर सारे आयटम्स आहेत. हो,
चला एक तरी काहीतरी घेऊन जायला लागेल. हा बघा आवळा सिरप, वेगवेगळे सिरप आहेत. कोकणामध्ये जेवढे काही झाडे आढळतात त्याच्यापासून बनवलेले वेगवेगळे सिरप आहेत. हे बघा हे लोणच्याचे प्रकार आणि हे सिरपचे प्रकार ह्या लाईनमध्ये पूर्णतः. पाहुणी माझी लाडाची मेवणी. दादा काय घेतला तुम्ही? काय काय घेतला? तिला इकडे घेऊन पडला. दाखव. काय दिसतं तुझ्यात? तुझं 4 डोलं दिसतात. अरे बस ना. तुझं 4 डोलं ना दात 32. गणपतीपुळेच्या परिसरामध्ये नेटवर्कचा खूप मोठा इश्यू आहे. त्याच्यामुळं मला थोडासा धक्का बसला कारण माझ्याकडे कॅशच नव्हते. घेण्यासारख्या वस्तू तर खूप भारी भारी आहेत. गणपतीपुळेचं मेन तर परिसरात खूप सुंदर आहे. सुंदर म्हणजे सुंदर, अप्रतिम, ब्युटिफुल, मनमोहक. अजून काय सांगू? आणि या वहिनी एकदम फुल जशात ना. मला असं वाटतं मला पूर्ण ट्रिपचा जास्तीत जास्त एन्जॉयमेंट या वहिनींनी केला असेल. या आहेत गणेशाच्या वहिनी. ओके चला जाऊ द्या पुढे. हां हां दादा कुठं? दादाला टाकला तुम्ही? चलो जिथून एंट्री केली तिथंच आता येऊन पोचलोय. चला बाय बाय करू गणपतीपुळेला. करा बाय बाय वहिनी. आपली बस अजून एवढा लांब चालत जायला लागेल. बस लांब आहे. गाडीची तिकडं लागेल. इकडचा पण बघा सीन. हिरवळ सगळीकडे हिरवळ ना अशी लाल माती दिसत.